हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे वेलकम टू माय वर्ल्ड. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते, पण त्याआधी हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय ना, ह्याच्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे. तर आज आहे महाशिवरात्र आणि आज मी महाशिवरात्रीची तयारी करते आहे. त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मध्ये मध्ये ओळख करून देतानाच. आता हे जे मी देव घासते आहे ना, हे देव कोलगेटची जी पावडर मिळते ना, त्याने मी घासते आहे. रुपेरी म्हणून जे लिक्विड मिळतं त्यानेसुद्धा साफ करतात, पण देव मी त्याच्याने घासत नाही, कारण की त्याच्यामुळे चांदीला खूप झळ जाते असं मला वाटतं. त्यामुळे आणि तेवढं लवकर ते पिवळे पण पडतात, त्यामुळे मी त्याने घासत नाही. मी ह्या कोलगेटनेच देव चांदीचे घासते. आता माझं नाव आहे श्वेता आणि सगळ्यांना सर्वप्रथम माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या लग्नाला 13 वर्ष कंप्लीट झाली आहेत. मला एक मुलगा आहे आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. या चॅनलमध्ये मी शेअर करणार आहे डेली लाईफ, इझी कुकिंग, फॅमिली मुमेंट, मोटिवेशनल व्हिडिओ, आपले सगळे सण समारंभ आपण कसे साजरे करतो, तसेच खूप साऱ्या गप्पा गोष्टी पण आपण करणार आहोत. आता आपण हे जे काळं पडलेलं आहे ना, या टाक आपण जे म्हणतो ते पूर्ण निघून जाते आणि देव बघा किती एकदम स्वच्छ होणार आहेत माझे. आता हा माझा तुम्हाला दिसतंय की माहिती नाही मला, पण पूर्ण हे जे देव काळे पडले होते ना, ते पूर्ण स्वच्छ होणार आहेत. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ते कसे स्वच्छ होतात, किती चमक येते त्यांना, एकदम कुठेही काळं राहत नाही, एकदम स्वच्छ होऊन जाणार आहेत. हे पहा, आता हे किती स्वच्छ झालेत, एकदम पूर्ण चांदी चमकती आहे, पूर्ण स्वच्छ झालेले आहेत ते देव. आणि आता हे मी सगळे देव तुम्हाला दाखवणार आहे, किती एकदम स्वच्छ होतील. ही अन्नपूर्णा देवी आहे. हिला खूप नक्षीकाम केलेलं आहे ना पूर्ण, तर ते जाण्यासाठी ह्या पावडरचं खूप चांगलं, ब्रशनी जर तुम्ही घासलं ना तर खूप छान. हे पहा, माझे सगळे देव चांदीचे जेवढे तेवढेच मी दाखवते आत्ता. ते चांदीचे देव पूर्ण स्वच्छ झालेले आहेत, कुठेही काळं राहिलेलं नाही, एकदम छान नव्यासारखे झालेले आहेत. आणि आता मी इथून पुढे हे सगळं स्वच्छ केल्यानंतर माझा देवारा तो स्वच्छ करणार आहे, साफ करणार आहे आणि मग त्यानंतर मी देवपूजेला सुरुवात करणार आहे. रोजची देवपूजा तर आहेच, पण त्यानंतर मी महाशिवरात्र असल्यामुळं त्याची पण पूजा पिंडीची करणार आहे. आणि माझी पिंड कशी आहे ना, ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. हा माझा देवारा आहे, लाकडी आहे पूर्ण, आणि तो मी आता स्वच्छ करून घेते आणि मग देवपूजा करून घेणार आहे. मी देव धुतल्यानंतर सुद्धा, घासून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पाण्याने ते स्वच्छ करते आणि मग देवपूजा करते. माझ्याकडं हे असे देव जे आपल्या घरामध्ये असतात ना, की टाक म्हणा, ते माझ्याकडे 5 आहेत. आणि गणपती, श्रीकृष्ण, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी असे देव आहेत माझे. आणि आता हे बघा, ही माझी पिंड आहे. ही पिंड नर्मदेश्वर म्हणतात त्याला. हे नर्मदा नदीच्या काठी आढळतात. ह्याला प्राणप्रतिष्ठेची गरज लागत नाही आणि ती डायरेक्ट आपण आपल्या देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करू शकतो. हे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. ही पण मी आता स्वच्छ करून घेतली आहे व्यवस्थित. ही आमची कुलदेवी आहे, तुळजाभवानी माता.
माझी पूजा आता पूर्ण होत आली. आता मी पूर्ण देवांना वस्त्र घालते, सगळ्या देवांना. ही फुलं बघा किती फ्रेश आणि सुंदर वाटतात. फुलं हे पंचामृत केलेलं आहे मी आपल्या महादेवांना अभिषेक करण्यासाठी. ही माझी पिंड आहे. तर सर्व देवांना मी फुलं वाहून घेतली आहेत व्यवस्थित. आणि मग पूजा झाल्यानंतर मग मी अभिषेक करणार आहे पिंडीचा. आता माझी पूर्ण पूजा करून झाली. दिवा लावलेला आहे इथे. आणि आता मी घंटी वगैरे वाजून व्यवस्थित पूर्ण पूजा झाल्यानंतर आता मी तयारी करणार आहे. हे मी अभिषेक करते आहे महादेवांच्या पिंडीचा. आणि हे मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसतं आहे, पण ते खूप शांततेत केलेला आहे मी तो अभिषेक. एवढा वेळ दाखवला तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी तो फास्ट केलेला आहे. आणि इथं माझा अभिषेक झाल्यानंतर मी त्यांना आंघोळ घालते पूर्ण. त्यानंतर मी ते पुन्हा मांडणार आहे. आणि त्यानंतर मी 108 बेलाची पानं त्यांना वाहिलेली आहेत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि अशी माझी पूजा पूर्ण झालेली आहे. अभिषेक सहित नैवेद्य दाखवून झालेला आहे. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि हो कमेंट करायला विसरू नका. बाय.